हो ऐका कोणी घरी सुट्टे नाही येऊ पुढचं घर घ्या. हो भिकारी नाही आम्ही. पण तोंडाहून तर भिकारी चोट राहिले. तोंडाहून तुम्ही बी जानी लेवलचे सावतर भाऊ वाटू राहिले. तुम्ही आहे कोण? अहो पोरगी पाहायला आलो आम्ही. मी ते जरा मुताल गेलतो. अरे दलाल साहेब तुम्ही आणले का हे बकरे म्हणजे पाहुणे? हा या या पाहुणे या आत या. यपा पाहुणे हो हे मधलं तटक्याचं आहे पोरग. अच्छा अच्छा पोराला पाहायचं कामच नाही. पाहायचं काम नाही मग डोळे लावून घेऊ का? ओ मग म्हणत अर्थ असा आहे पोरग बाकीचे पोरावानी नाही आहे. बाकीचे पोरावानी नाही म्हणजे नेमकं माणसाहीत आहे ना. तसं नाही हो पोराला सुपारीच्या खाण्याचं सुद्धा व्यसन नाही. मग आमची पोरगी थोडी देशी दारू पिती ती बी बिनवेसनीच आहे. पाहुणे हो तुमचे आजोबा काय काम करत होते? मै आजोबा प्रोफेशनल डान्सर होते. सरकारी नोकरीला होते वाटतं. नाही हो तमाशाचा फड होता माझ्या आजाचा नाचा जाय आमचा म्हातारा तमाशात. पाहुणे हो तुम्ही काय काम करता? मी नंबर अनालिसिस करून त्याच्यावर पैसे लावतो. म्हणजे आकडे खेळता? हा मराठीत काही लोक त्याला आकडा खेळणं बी म्हणते. पोरीला बोलवाव लवकर. तयार होईल ती. इतका टाइम? पोरीला टाइम लागतो तयार व्हायला. पोरावानी थोडी आहे पावडर पोतारले की चालले कुठं बी. मेकअप जरा कमीच करायला लावा पोरीले. पुढे लग्न झाल्यावर पोरगी ओळख येणार नाही. नवरदेव म्हणून आपण पसंत फॉरेनची कोंबडी केली पण कडकनाथ कस काय भेटली? तू चुकणार रे खेकड्या. तो यामुळे लय सोरीक मोडेल नाही पोराच्या. पाहुणे हो बोलवा मग पोरीला. बेटा रामबा पाणी घेऊन ये पाहुणे आलं. पाण्याच्या टाकीत उंदीर मिळाला. काही होत नाही तू पाणी घेऊन ये फक्त. चालूच आहे ते हे. ओ कालच जेवता जेवता माझ्या ताटात पाल पडली होती. मी पाल बी खाऊन घेतली. अन्न वाया जाऊ द्यायचं नाही. घ्या पाणी. राहू द्या आता नाही मला. ताण तर लागेल हे, पण सडेल उंदराचं पाणी कोण पिन? काही विचारायचं असेल तर विचारा पोरीला. तुमची आवडीची भाजी कोणती आहे? हे काय लहान पोरावानी प्रश्न विचारू राहिले. बर पायथागोरसचा सिद्धांत काय आहे? बेसन बेसन आहे माझी आवडीची भाजी. तुमचा आवडीचा छंद काय आहे? गाणं म्हणणं. म्हणून दाखवा बरं काय एखादं गाणं. शांताबाई माहीमचा हलवा मामाला बोलवा मामीला बोलवा शांताबाई. तुमचा आवाज भारी आहे पण इथून पुढे मनातल्या मनात गाणं म्हणायचं फक्त. तुम्हाला लग्न कोण करायचंय? मला नव्हतं करायचं लग्न पण माझ्या बापाने मला एका पोरासंग धरलं होतं ना म्हणून. चुप ना मेंटल. मजा करत होती. मजा करायची लय सवय आमच्या पोरीला. करे दलाल तू तर म्हणी पोरगी गरीब गाय आहे. अहो मला काय माहित होतं ही मार्कंडी काय म्हणून. शिक्षण किती होईल तुमचं? शिक्षण म्हणजे मी कलेक्टर होता थोडशक मार्काला. थोडशक म्हणजे किती? 1-2? नाही 99 मार्काला. आपल्याला नाही आवडली बा पोरगी. मला बी नाही आवडा म्हाताऱ्या तू. चुप बसा ना हो बाबा तुम्ही. मला आवडली ना पोरगी. इतका कसा तुंबेल रे तू? का त्याला बायकोसाठी तुंबेश? पाहुणे हो नवरदेव काय काम करतो? हिंटो गल्ल्या ना. गल्ल्या ना हिंटो. दलाल तर म्हणजे नोकरीला आहे पोरग. अहो हिंटो म्हणजे त्याची नोकरी शिंदाची आहे. अशी कोणती नोकरी आहे? प्रोफेशनल मिल्क सप्लायर आहे आमचं पोरग. नेमकं करतं काय ते सांगा. इंग्लिशला काय जास्त. घरोघरी जाऊन दूध विकतं. मग दूधवाला म्हणा ना एवढं इंग्लिश मध्ये सांगायचं काय काम आहे? खेकड्या तू चुप रे. लय सोरी की मोलडे तो माझ्या पोराच्या. ही जर मोलडी ना तर तो जीवच घेईन मी. बाई तुला पोराला काही विचारायचं नंतर विचार. तुम्हाला खायला काय आवडतं? चांगलं चांगलं सगळं. पण मला स्वयंपाकाचं जीवार येतं. त्याचं टेन्शन नको घेऊ तू. मी तुझ्यासाठी कच्चे तांदूळ खाईन. अरे मला दात नाही मी कसे खाऊ तांदूळ? तुम्ही तुमच्यासाठी दुसरी बायको बा. हराम खोरा या झिपऱ्या पोरीसाठी मग दुसरी बायको पाहायला लावतो का?